आज डोंगरकडा येथील कनिष्ठ अभियंता वीज वितरण कार्यालय महाराष्ट्र वीज वितरण कार्यालयाच्या आम्ही ऑफिसमध्ये सर्व शेतकरी डोंगरकडा परिसरातील आलेलो आहोत। अतिशय त्रागून वैतागून कंटाळून आणि अगदी बेंबीच्या देठापासून आम्हाला एवढा या वीज वितरण कंपनीचा वैताग आला आहे, म्हणून आज आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यासाठी म्हणून आलो होतो। आज आम्ही आता जवळपास 1 तासभर कनिष्ठ अभियंता कार्यालयामध्ये 1 तासभर ठिय्या आंदोलन केलेलं आहे। हे कशासाठी केलंय तर दररोज हे कोण्या ना कोण्या तरी कारणानं कारण न देऊन दुरुस्तीच्या नावाखाली असेल, कोण्या ट्री कटिंगच्या नावाखाली असेल किंवा कोण्या लाईट कोण्या परमिटच्या नावाखाली असेल, आमची शेतकऱ्यांची ही लाईन दिवसा ढवळ्या बंद करत आहेत। बरोबर, लाईट बंद करत आहेत। तर आजचा आज आपण उन्हाचा पारा पाण्याचं 40 ते 45 डिग्री अंश सेल्सिअसच्या अंतर्गत आज तापमान वाढत आहे। प्रचंड तापमान वाढल्याच्या नंतर आमच्या परिसरामध्ये मुख्य पीक असलेले केळी हे महत्वाचं पीक आहे। केळी या पिकाला केळी पीक अत्यंत नाजूक पीक आहे आणि आज म्हणजे मागच्या इतिहासामध्ये जर पाहिलं तर 200-300 रुपये प्रति टनानं आम्ही केळीची विक्री केली। त्या इराण युद्धामध्ये आमची केळीची माती झाली आणि आज कुठं सोन्याचे दिवस 4 पैसे वाटताना दिसत आहेत। तर हे वीज वितरण कार्यालय आमच्यावर दुश्मनकी काढते की काय, अशा प्रकारचं वागणूक आमच्यासोबत करत आहे। दर 5 मिनिटाला, दर 10 मिनिटाला, दर 15 मिनिटाला, दर 1 तासाला, दर 2 तासाला हे अर्धा तास, पाऊण तास, 2 तास ही वीज बंद करत आहेत। दिवसा वीज बंद करत आहेत आणि आमच्या विहिरीमध्ये पाणी असून सुद्धा आम्हाला शेतकऱ्याला पाणी द्यायला जमत झालंय। ही अत्यंत खेदाची बाब आमच्या या माध्यमातून झालेली आहे। आमच्या डोळ्यात देखत आमची पिकं वाळतात की काय अशी परिस्थिती झाली आहे। मागच्या चक्रीवादळामध्ये आमच्या केळीला अक्षरशः पान राहिलं नाही, सगळे त्या केळीचे बाशिंग झालेत। अक्षरशः पूर्ण टेम्परेचरचं ऊन हे आमच्या केळीच्या बुंदापर्यंत जमिनीवर पडत आहे। कितीही पाणी दिलं तरी त्याला पाणी कमी पडणारच आहे। तरी सुद्धा आम्ही वेळोवेळी तोंडी विनंत्या केल्या, अर्ज केले आणि यांना वेळोवेळी समजावून सांगितलं की बाबा रे, तुम्ही जे काही वीज वितरण कंपनीची तुमची दुरुस्ती असेल ती तुमच्या दुरुस्तीच्या टायमामध्ये करा आणि मिळालेल्या वेळामध्ये आम्हाला ही वीज वाढवून द्या। तर आम्हाला वरिष्ठांच्या सांगत आहेत की वरिष्ठांचे आम्हाला आदेश नाहीत, काय केले काय नाही। ते वरिष्ठ बसले कुठे एसीच्या ऑफिसमध्ये आणि तुम्ही बसले कुठे एसीच्या ऑफिसमध्ये। आम्ही इथं प्रचंड मेहनत घेऊन मला सांगतो आम्ही आमच्या लेकरासारखी पिकं पिकवायलो आणि या पिकाला आम्ही आमच्या डोळ्याच्या देखत मरू देऊ शकत नाही, म्हणून आज आम्ही या वीज वितरण कार्यालयावर हे आंदोलन केलं आहे। जर 2 दिवसाचा वेळ आम्ही या इंजिनियरला मागून घेतलेला आहे। 2 दिवसात जर तुमच्या सर्व दुरुस्त्या तुम्ही कंप्लीट नाही केल्या आणि तुम्ही ज्या वेळेमध्ये वीज वितरण कंपनी वीज पुरवठा ठप्प केला जेवढा ठप्प केला असेल, तुम्ही अर्धा तास जर ठप्प केला असेल तर अर्धा तास आम्हाला हा वीज पुरवठा वाढून मिळाला पाहिजे। जर तसं इथून पुढच्या काळात जर नाही झालं तर आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागेल। आम्हाला शेतकऱ्यांना आक्रमक भूमिका घेऊन या वीज वितरण कंपनीमध्ये आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल आणि त्या आंदोलनाला जे काही तीव्र स्वरूपाचं आंदोलन होईल त्या आंदोलनात हे सर्व वीज वितरण कंपनी आणि वीज वितरण कार्यालयाचे सर्व कर्मचारी हे जबाबदार असतील, असं मी या ठिकाणी ठामपणे सांगतो। 33 केव्ही घेण्याची आवश्यकता नाही। डोंगरकडा फाट्यावर 33 केव्ही झालेला आहे। सुकळी इथून जवळच 2 किलोमीटर आहे। त्याचं सेपरेट एक कनेक्शन आपल्या डोंगरकडा एजीला जोडलेलं आहे। पण यांचा सगळा जो सावळा गोंधळ चाललेला आहे, फक्त पैसे दिले शेतकऱ्यानं, एखाद्या शेतकऱ्याचा वायर तुटला, तार तुटला, एखादं कनेक्शन तुटलं, काही नादुरुस्ती झाली तर इथले जे कर्मचारी आहेत आणि कर्मचाऱ्यांनी ठेवलेले जे दुसरे कर्मचारी आहेत जे रोजमजुरीवर काम करायला येतं, त्याला 500ची नोट दाखवली, त्याला 1000ची नोट दाखवली की जे बरोबर पळ येतात। त्याला 40 डिग्रीचं तापमान नसते, मग त्यावेळेस त्याला 45 डिग्रीचं तापमान नसते। एरवी आमचे 2-2 दिवस हे फोन उचलत नाहीत आणि गांधी बापू दाखवली की बरोबर पळत येतात। हे म्हणजे फक्त आणि फक्त पैसा कमवायसाठी शेतकऱ्यांच्या नाजूक कंडिशनचा, नाजूक अवस्थेचा फायदा घेऊन त्यांची शेतकऱ्यांची लूट करण्यासाठी म्हणून हे कार्यालय इथं स्थापन झालेलं आहे का, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे। काही आवश्यकता नसते, सगळ्या पूर्ण दाबाने देऊ शकतात। आज परिस्थिती आहे, कुठलं तरी सप्टेशनवरचा कुठेतरी खटका पडला, कुठेतरी काय की झालं, कुठेतरी वायर तुटला आणि तुम्ही कधी करणार आहे दुरुस्त्या? म्हणजे 75 वर्ष भारताला स्वतंत्र होऊन अजूनही आम्ही दरवेळी यायचं, तुम्हाला तेच निवेदन द्यायचे। मागच्या वर्षी तेच निवेदन दिलं, पुढच्या वर्षी तेच निवेदन द्यायचं, मागच्या 10 वर्षाखाली तेच निवेदन द्यायचं, हे दुरुस्त्या करीत राहायचं। हे किती दिवस करायचंय? त्याच्यामुळे एक सुधारा तुम्ही। आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू। आमच्या जर केळी जर वाळल्या तर ते सर्वस्वी जबाबदार हे वीज वितरण कंपनी राहील। आम्ही यांच्यावर केसेस ठोकू, आली लक्षात गोष्ट। आणि जर त्याच्यावर जर नाही झालं तर पूर्ण आम्ही केळी आमच्या जे पिकलेल्या केळी असतील, नाचलेल्या केळी असतील, खराब झालेले कंद असतील, खराब झालेले आमचे केळीच्या बागा असतील, ते पूर्ण तोड आणून या ऑफिसमध्ये भरू आणि हे ऑफिस फुकून देऊ, हे बी आम्ही या ठिकाणी ठामपणे सांगतो।